आता ते या कोणत्या मुली इथं आलेले आहेत त्याने अपेक्षा व्यक्त करा की सासू सासऱ्यांना मी सांभाळेल, मुलांनी सांगितलं पाहिजे की आई वडिलांना मी सांभाळेल, की ज्या दिवशी घडेल तर सगळी नैतिक नष्ट होत चालली, इतका व्यवहारवाद होत चाललेला. त्यामुळं हे इतकं कठीण होत चाललेलं आहे, लग्न जमणं कठीण होत. आता असे जे मेळावे आहेत तिथं बोलवणी येत नाही. हा फार मोठा प्रॉब्लेम मला बघायला मिळतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदरणीय पेटकर साहेब आणि ताई हा प्रयत्न करतायत. मी त्याचा पहिल्यापासून साक्षीदार आहे. सुरुवातीला मी उद्घाटन केली या मेळाव्यात अगदी छोटस असताना, पण ते अतिशय ज्याला आपण असं म्हणून जिद्दीनं हा उपक्रम राबवतात. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. कमी बोलतो असं म्हणत म्हणत मी बोलत राहिलो, तुम्ही ऐकत राहिला, ठीक आहे. पण मला हे पोचलिकेनं मांडायचं यासाठी होते की हा मुद्दा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या आईवडिलांना प्रचंड मानसिक ताण. हा डेटा घेऊन मरायची वेळ आलेली. बरोबर टेन्शन आहे, वय वाढत चाललं, लग्न होत नाही, कधी अक्षता पडते. आता तुम्ही म्हणाल की साध्या पद्धतीने लग्न करा, फार एवढं प्रचंड आहे. बाबासाहेबांनी सांगून ठेवलेले की लग्न साधेपणाने करा. याच्याकडून जी अपेक्षा आहे त्यांचे लग्न असे होतात की त्याच्या 150 लग्न सहज होऊ शकतो गरीबात. बघा बाबा विचार करा, इथून ज्याचे जमती ना त्यांनी तरी हा विचार करावा की मी माझे लग्न रजिस्ट्रेशन पद्धतीने करेन, साध्या पद्धतीने करेन, छोटस रिसेप्शन देईल, एवढा झगमगाट. दुसरं सगळ्यात महत्वाचं वेळच पाळतो. 11चं लग्न मी 5ला लावले संध्याकाळी. हा सुद्धा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे, मी म्हणत नाही मुहूर्त पाळा वगैरे, पण दिलेली वेळ तरी पाळा. ही कोणती असेल गरज नाही आपल्याला पौर्णिमा आहे अमावस्या पाहायची, मुहूर्त पाहायची. किमान बौद्ध आंबेडकरी समाजामध्ये तरी हे अनिशोभनी परंपरा नाही किंवा कर्मकांड नाही, हे चांगलं स्वागत करतो. आणि म्हणून दिवसेंदिवस क्लिष्ट होत चाललेलं हे प्रकरण आहे. लग्न होत नाही, आई वडिलांना मानसिक ताण वाढतोय, मुला मुलींची वय वाढतंय. हे सगळं होत असताना या पार्श्वभूमीवरती हा मेळावा इथं होतोय. इथं आलेल्या सगळ्या मुला मुलींचे लग्न एका गंठ्यात होऊन जावेत अशा अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी सांगतो, जय हिंद, जय भारत, जय संविधान. विद्येची देवता सावित्रीबाई, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि राज्यस्तरीय बौद्ध धर्मांतर्गत सर्व धर्मांतरितांच्या वधूवर परिचय मेळाव्याच्या औचित्याने विचारांच्यावर स्थानापन्न झालेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री किसन मोरे सर, उपप्राचार्य माणिकचंद पहाडे, महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. त्याचप्रमाणे उद्घाटक वैशालीताई डोळस आणि प्रमुख पाहुणे म्हणून धांडे सर, ससो दादा, मस्के दादा आणि या कार्यक्रमाचं ज्याने आयोजन केलं असे पेटकर सर, आशिष पेटकर. आणि तुम्हाला 1-1.5 तासापासून सूत्रसंचालन चांगले विचार सांगून तुम्हाला एकाग्र ठेवणारे सोमनाथ वाघमारे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी बाहेरगावावरून नागपूरवरून आलेल्या माझ्या ननद कुसुमताई गायकवाड, पांढरकवडा यवतमाळवरून आलेल्या कुंताताई गाडगे आणि इथं
सर्व म्हणजे कार्यक्रमासाठी आलेले आहे ते हरदास सर आहे, डोंगरे सर आहे, रनेवले आहेत, रामटेके आहेत, अशोक ताने आहेत, बोर्डे सर आहेत, वानखेडे सर आहेत, घोरपडे आहेत, अभ्यंकर सर आणि मॅडम आहेत, हवरे सर आहेत, नथुपेटकर आहेत, संघमित्रा मेश्रा मॅडम आहे, आता बाहेर गेले होते, महेश गाडगे आहेत, पट्टेबहादूर सर आहे, बोदडे सर आहेत, त्रिभुवन सर आहे. आता सांगितले की हा 7वा वधूवर परिचय मेळावा आहे. आम्ही जेव्हा पहिला परिचय मेळावा घेतला होता त्या परिचय मेळाव्याचे साक्षीदार आहे रामटेके सर आहे, रनेवले सर आहे, जीवने सर आहे, हे आम्हाला साक्षीदार आहे. आणि जेव्हा आम्ही परिचय मेळावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये सुद्धा विवाहाच्या बाबतीत अनेक अडचणी आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं की गाव सोडा आणि शहरात या. आम्ही ऐकलं, आम्ही ते धंदे सोडून दिले. आपले जुने धंदे आहेत का आता, आम्ही ते सोडले. बाबासाहेबांनी चला हे सोडून द्या आणि शहरात चला. आम्ही शहरात आलो. काय ते मागचा पुढचा आजही आमचा मजुरी करणारा पण असेल तो म्हणतो माझा मुलगा शहरात जाऊन शिकला पाहिजे. ही आम्ही बदलवलं. कुटुंब संस्था बदलवली, कारण एकत्र न राहण्यापेक्षा आम्ही जर शिक्षणाने याने आपला फायदा होत असेल तर आम्ही त्याला विभक्त पद्धतीचं स्वरूप दिलं, ते आम्ही मान्य केलं. पण आम्ही विवाह संस्थेच्या बाबतीत बाबासाहेबांनी जे सांगितलं ते आम्ही काही स्वीकारलं नाही. त्या बाबतीत आम्ही मात्र अजूनही ठाम की नाही, आमची जुनीच पद्धती चालू राहिली पाहिजे. या बाबतीत आम्ही काहीच विचार हे नाही ऐकलं बाबासाहेबांचं अजूनही. आणि त्यामुळे विवाह संस्था हा सध्या व्यवसाय झालेला आहे. आम्ही ज्या विवाह संस्थेला म्हणत होतो 2 जीवाचं मिलन, तर 2 जीवाचं मिलन हा दोन्ही वधूवरांचा हा व्यवसाय झालेला आहे. आमचा पहिला जेव्हा वधूवर परिचय मेळावा झाला होता तेव्हा मी काही एवढी सिरियसली नव्हती याच्या विवाह संस्थेच्या बाबतीत. पण विवाह परिचय मेळावा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या घरी एक 80 वर्षाचा म्हातारा काठी टेकट आला, पायऱ्या चढल्या, वरती आला आणि आमच्या दोघांच्याच पाया लागायला लागला. आम्हाला वाटलं आता काय झालं काय नाही, आमच्याकडून काहीतरी मोठी चूक झाली म्हणून हा म्हाताराला आम्ही दोघंही घाबरलो. पण तो म्हणाला घाबरू नका. आम्ही पाणी पाजलं, बसवलं, शांत केलं आणि त्याला विचारायला लागलो की काय झालं, आमच्याकडून काही चूक झाली का. ते म्हणे तुमच्याकडून चूक नाही झाली साहेब, तुम्ही आमच्यासाठी आता देव झालेले. तर आम्ही म्हटलं की देव नाही, आम्ही एवढे मोठे माणसं नाही, आम्ही साधारण माणसं आहोत तुमच्या आमच्यासारखे. पण नाही म्हणे, तुमची पेपरला बातमी आली तुमचा वधूवर परिचय मेळावा होता, तर माझ्या मुलीनं म्हटलं म्हणे 80 वर्षाचा म्हातारा, मुलगी शिकलेली आहे, एमई झालेली होती, चांगल्या कंपनीत पॅकेजला होती. पण ते जसं आता मॅडमने सांगितलं होतं की आमच्या वधू आणि वरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यामुळे मुलाचं आणि मुलीचं वय वाढत गेलेलं आहे. तर त्या मुलीचं वय वाढत गेलेलं आहे आणि आता ती रोज म्हणते मला रोज सकाळी निघायचं आणि फिरायचं औरंगाबाद शहरामध्ये, आणि किती घरी गेले कोणता मुलगा भेटला तो येऊन मला संध्याकाळी सांगायचं. 80 वर्षाचे वडील सांगा मला तुम्ही कोणाच्या घरी गेले असे. तर म्हणजे काल तुमचा परिचय मेळावा होता, मला येता नाही आलं, बरं नव्हतं, म्हणून आज माझ्या मुली म्हटलं आत्ताच्या 10 वाजले ना, 9:30ला जेवण करा, लगेच निघा त्यांच्या घरी. तर मी म्हणजे शोधत रिक्षा करत तुमच्या घरी आले. मग आम्हाला वाटलं इतकी मोठी समस्या आहे याच्यात, मग आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि तेव्हापासून हे आम्ही सुरू केलेलं आहे. आणि आम्ही सुरू केलं म्हणजे याला तुमचा पाठिंबा होता, म्हणून आपण हे तुमचं प्रेम आहे
पाठिंबा आहे, म्हणून हा परिचय मेळावा घेण्यात येत आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यासाठी. तर विवाह संस्थेच्या बाबतीत सांगायचं झालंच तर आपण काय करतो, मॅडमनी तर सांगितलं जाती आंतरजातीय विवाह, मी तर जातीतल्या जाती सांगते मॅडम तुम्हाला की एक आमच्याकडूनच बायोडाटा घेऊन गेलेले होते आणि पेटकासमध्ये चांगले होते. त्यांच्या आपल्या याच्यात कमी आहे शिक्षण संस्था, पण त्यांच्या शिक्षण संस्था आहे तशा कमी आहे. आपले लोक पोटात मोजण्यासारखे ज्याचे, तर त्यांची शिक्षण संस्था ते आले आणि आमच्याकडून बायोडाटा 4-5 मुलींचा बायोडाटा घेतला. त्यांचा मुलगा कंपनीत वगैरे होता, नेला बायोडाटा घेऊन आम्ही दिला आणि घरी गेले, मुलीच्या घरी गेले, वडील, आई आणि मुलगा. मुलीच्या आईने काय म्हणावं, तुम्ही लाडवण असेल तरच इथं बसा, नाही तर निघून जा. हे तर आंतरजातीयच लांबच राहील. लाडवण असेल तर बघा, मी माझी मुलगी लाडवण असेल तरच दाखवणार आहे, नाही तर दाखवणार नाही. म्हणजे आपण पुढे जात आहोत की आता मागे येत आहोत याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे आपण किती मागे आहोत. मी पहिलं सांगितलं आपण खूप हे झालं, शिक्षणाने झालं, घरं बांधले, गाड्या घेतल्या, पण या संस्थेच्या बाबतीत मात्र आपण खूप मागे आहोत. तर मग त्याने फोन तो म्हणाला की मला पेटकर साहेबांनी हा बायोडाटा दिला, तुमची मुलगी छान आहे, मला आवड नाही, मला सांगा. ते म्हणाले मलाच माहित नाही मी कोण आहे, तर लाडवण आहे, पाहुणे आहे का, मला माहित नाही. ते घरी आले, तुम्ही दिला म्हणे, आज जाऊन आलो, अशी गोष्ट झाली. तर मग आम्ही फोन लावला, विचारला म्हटलं की तुम्ही कशावर बनताय लाडवण पाहुणे, एखादी सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे, कोणाकडे तरी आहे का, इथं बसले एखाद्या तरी म्हणा की मला लाडवण, आणवण, पाहुणे काय काय असेल त्याचं एखाद्याकडे तरी सर्टिफिकेट आहे का. मग तुम्ही कशाच्या भरोशावर एवढ्या ठामपणे सांगता. आणि तुम्हाला एकच माहिती की बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं संविधानाच्या मार्फत, त्याच्यामुळे आपण इथं आलो. मग दुसऱ्या दिवशी फोन केला त्या मुलीच्या वडिलाला आणि सांगितलं धन्यवाद, पण इथून पुढे तुमच्या मुलीचा बायोडाटा दुसऱ्याला दिला जाणार नाही, तुमच्या मुलीचं नाव कुठेही सुचवल्या जाणार नाही. अशी मानसिकता असेल तर समाजात विवाह संस्था कशा हे होती. आम्ही बंदिस्त करून टाकलं विवाह संस्थेला, त्यामुळे या अडचणी वाढायला लागल्या. मुलीचं लग्न, एक उदाहरण, एक औरंगाबादच्या सुद्धा मी बाहेरगावचे घेणार, जाधव म्हणून आहे, मुलगी चांगली सुंदर आहे, सुशिक्षित आहे, चांगलं पॅकेज आहे. त्या पण नेहमी तशीच म्हणायची माझ्यापेक्षा थोडा जास्त पॅकेज वाला पाहिजे, माझ्यापेक्षा थोडा जास्त. असं म्हणता म्हणता मुलीचं वय झालं 35, आता 40 असेल, 40च्या वर असेल, झालं की नाही एवढ्यात नाही. पण ते म्हणून तिची आई घरी आली आणि म्हणे द्यानं. तर मी म्हण आता कसं मिळणार, लगेच काय द्या म्हणजे दुकानात घेण्यासारखी तर वस्तू नाही आहे ना की 1000 म्हणते तुम्ही 2000 देते ना घेते म्हणून. तर मग तिची आई काय म्हणाली, मला ना असा पश्चाताप झाला म्हणे की माझ्या मुलीला मी उगाच शिकवलं. जर हिचं लग्न 10वी-12वीतच शिकवून केलं असतं तर मला हे दिवस पाहायला भेटले नसते. तर हे कशावरून होऊ लागलं, आईच्या मनात असा विचार काय येऊ लागला की आम्ही बंदिस्त करू लागलो ना विवाह संस्थेला, मला याच्यातच पाहिजे, लाडून मधलाच पाहिजे, आंबन मधलाच पाहिजे किंवा माझ्या शेतात. यामुळे आम्ही त्याच्या बाहेर जातच नाही, शोधतच नाही. आणि शिकल्यामुळे आमचे ज्या विचार आहेत, आमच्या अपेक्षा आहेत त्या वाढलेल्या आहेत. म्हणून याच्यातून बाहेर आपण पडायला पाहिजे, कमीत कमी पडायला पाहिजे, त्याचा विचार करा. त्याचप्रमाणे आज कोणाचे जे लग्न होत असेल ते एवढा खर्च करतात, एवढा खर्च करतात. आता परिचय मॅडमचे म्हणजे लग्नाला बोलवायचे, आम्ही जायचं,
गेल्याबरोबर सुरुवातीला मला खूप आनंद वाटायचा. गेल्यावर मस्त साडी मिळायची मला, मिस्टरांना शाल हे ते खूप. आणि मग 8 दिवस झाले एक साडी मिळायची मला. म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत, पण मला सुरुवातीला घ्यायला तो आनंद वाटायचा. मी घेतल्या आणि घरी आणून त्या ठेवायच्या. मी म्हटलं दुसरीला पण देता येत नाही, पाहुण्याला ही साडी देता येत नाही मला, आता हे ठेवायच्या कुठं? तर मग काय केलं मी, म्हटलं अरे याच्यात आपल्याला काहीतरी आता बदल करावा लागेल. कारण जो गरीब एक साडी 150, 200, 300 रुपये, माझ्याकडे 30-40 जमा झाले. मी म्हटलं जर मी या दुकानात विकायला गेला तर 50 रुपयाला पण माझ्याकडून घेत नाही व्यापारी, आणि ज्याने घेतला त्याला मात्र त्यांनी 300 रुपयाला विकलेली आहे. हा हे बेनिफिट कोणाला मिळालं? दुकानदाराला, व्यापाराला. आणि कर्जबाजारी कोण झाला? ज्याने विकत घेतली तो कर्जबाजारी. आणि ही साडी कोणाच्याही कामाची नाही, मी घालू शकत नाही, कोणाला देऊ शकत नाही. कारण दिली तर बघा आपण अशी साडी दिली, स्वतः घालते का अशी, आणि आम्हाला अशी दिली. मग काय करणार? तेव्हापासून मी ठरवलं की लग्नात गेलं तर साडी खूपच त्याने आग्रह केला तर घ्यायची आणि परत ती ठेवून द्यायची, कारण ते दुसऱ्याला तरी देते. म्हणून मी स्वतः ही पद्धत आता बंद केली. नको, काही लोक आम्हाला म्हणतात अहो त्याच्या भावना दुखतात. मी म्हटलं दुखू द्या. कोणतीही नवीन गोष्ट करायची म्हटलं तर लोक बोलणारच मला. लोक चांगलं म्हणणार नाही. या बाईला काय झालं, एवढी काय श्रीमंत झाली तर ही बाई अशी साडी हे करू लागली. त्याच्यासाठी घेते, फोटो काढते लागत तर, आणि परत ठेवून देते. ती साडी बाई तू दुसरीला पण वापरू शकते. तर एका घरी किती याच्याबद्दल किती खर्च येत असं साड्यांसाठी विचार करा. आज आपल्या बाईला एवढी अपेक्षा आहे की ही साडी आपली, मी नाही म्हणत इथं बसलेले एका बाई घालत नाही साडी, प्रत्येकीच्या घरी 10 साड्या असते, कोणाला देता येत नाही, करता येत नाही म्हणून. आणि असा एखादीला 2 जणी असल्या तर सारख्या पाहिजे. मग सारख्या कुठून आणा? सारख्या म्हटलं तर दुकानात जावं लागेल साड्या आणायला. म्हणून हे साड्यांना त्या दुकानदार 6 साड्या देते एक सारख्या. 50-60 हजार रुपये ज्याच्या घरी लग्न आहे त्याच्या घरी खर्च. त्याचा किती खर्च होतो? मला तर त्या साडीचा उपयोगच नाही, पण ज्याच्या मुलाचं लग्न आहे त्याचा किती खर्च होत असेल? 50-60 हजारात त्याचं दुसरं काम होत नाही का? कुठं काय एखादे त्याच्या मुलाला वाहन नसेल तर तो कामावर जायला वाहन घेऊ शकतो, काही घेऊ शकतो. पण हा खर्च मला वाटते, तुम्हाला काय वाटते त्याच्याबद्दल मी हे नाही करत, पण मला वाटते राग आला तर येऊ द्या त्याला. आज राग येईल पण म्हणेल नाही बाबा असे मी की ते काहीतरी साक्षीदार पण आहे त्याच्यासाठी. मोरे पुष्पाताई मोरे साक्षीदार माझ्या ह्याच्यासाठी की त्यांनी घरी आणून दिलेला. त्याचप्रमाणे आम्ही खूप हे करतो लग्नात खर्च. गरीब म्हणतो, काम नाही म्हणतो, आणि 20-20 हजाराच्या बांगड्या भरतो आम्ही. 20 पेक्षा महागच झाली संख्या. फेटे 20 हजाराच्या जर बांगडी, मला सांगा आज किती वाटते बांगड्या घालून बसतात, घरी जातात, काढून ठेवून देतात. असं करता करता एवढा ढीक जमावतात, परत टाकतात. पण जो बिझनेस करतो त्याचा धंदा झालेला आहे, त्याचा एकाच त्याला 20-25 हजार भेटले, तेच 20-15 हजार त्या मुलीच्या आईवडिलाला कामी येतील. फेट्याचं बघा, फेटा बांधतो, फोटो काढतो, देतो टाकून. तो फेटा किती उपयोगात येतो? फेटे बांधणाऱ्याचे 30 रुपये, 30-40 रुपये, फेटा आणायचा 60-70 रुपये, 100 रुपये. तर असं अनेक प्रकारे तोच पैसा, मी म्हणत नाही कारण नको म्हणून, तोच पैसा तुम्ही चांगल्या कामाला लावा. पुस्तक द्या वाटल्यास, ज्याच्या घरी संविधान आहे, बाबा तुला संविधानाची तरी ओळख झाली
मी म्हणजे अर्ध्याच्या घरी संविधान पुस्तक नाही, इथं बसलेलं आहे त्या अर्ध्याच्या, तर ते पुस्तकाच्या रूपात द्या, संविधान द्या. कमीत कमी तुमच्या नातवाला मुलाला बाबा असं असं संविधान आहे, असा असा आपला कार्यक्रम याच्यानुसार चालतो, हे जरी समजावून सांगितलं तर काहीतरी उपयोग होईल. जे कामाचं नाही, चांगल्या गोष्टी द्या. बाबासाहेबांनी सांगितलं चांगले विचार ठेवा, चांगले काम करा. तर त्यासाठी अनेक गोष्टी आम्ही आमच्या संघाच्या माध्यमातून करत आहोत. तुमचं प्रेमळ मिळत आहे आणि या प्रेमातूनच आम्ही हा कार्यक्रम घेत आहे. काही अनाधाराने कमी जास्त झाला असेल तर माफ करा. जय हिंद, जय संविधान, जय वेळेप्रमाणे 10:30चा कार्यक्रम सुरू होऊन तो 2ला संपणार आहे. म्हणजे जवळपास अर्धा तास आपण मागे पुढे अर्धा पाऊण तासामध्ये हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच साईडला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण त्या ठिकाणी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. तत्पूर्वी आपण ज्या आवश्यक कार्यक्रम बाकी आहे त्या कार्यक्रमाकडे मी वळतोय. ज्या धम्म बांधवांनी आंतरजातीय व आंतरविवाह केलाय अशा आंतरजातीय विवाहित जोडप्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे मान्यवरांचे हस्ते. मी यापूर्वी जवळपास 40 आंतरजातीय जोडप्यांना फोनद्वारे निमंत्रित केलं होतं. आपण या 15 डिसेंबरला कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं अशी त्यांना विनंती केली होती. त्या ठिकाणी आले असावे. तर मी एक यादी वाचून दाखवतो. कोणाकोणाला मी फोन केले, कॉन्टॅक्ट केले त्यांच्या यादीप्रमाणे. प्रमोद प्रकाश देहाडे या सर्वांनी जे उपस्थित या विचारणाचा सभागृहात असेल त्यांना या ठिकाणी एक ग्रंथ आणि त्यांचा एक पंचशीलच्या दुपटा देऊन त्याचं स्वागत करणारे मान्यवर प्रमोद प्रकाश देहाडे, सोनाली देवीदास ठाकरे, आनंद मधुकर चाबुकस्वार, स्वाती साहेबराव जाधव, रोहित प्रज्ञानंद इंगळे, चांदणे सुंदरलाल मावस्कर, आकाश प्रकाश करात, नंदिनी शंकर बेदका, शुभम सुनील बनकर, नायत्री नंदकुमार गिरी, शुभम संजय तेजा, सालोनी प्रमोद सोनवणे, सचिन अशोक गायकवाड, ऐश्वर्या विजय जाधव, महेश लक्ष्मण थोरात, रेणुका विष्णू काळे, आकाश सुभाष गंगावणे, निकिता ताराचंद दुतोंडे, शैलेश गौतम गायकवाड, आरती राजेश राठोड. मी जे नाव वाचून दाखवते यापैकी कोणी या ठिकाणी उपस्थित नाही का? नाही. नंतर नामदेव अंबादास देवरे, नीता गौतम पाईकडे, गजानन शिवाजीराव ठाकूर, ललिता श्रीरंग ससाने, गणेश एकनाथ बागुल, सुवर्णा लक्ष्मीकांत अलोने, आकाश प्रभाकर धनेदर, स्नेहल हेमराज कळंबे, रसिक दिनेश बागडे, प्रणाली प्रभाकर सातपुते, महेंद्र विकांत खडके, अशोक जाधव, धनेगावकर, कांताबाई दादाराव गायकवाड, कदम कलंकी, पीबीएम पाथिरी, राजूस रमेश काळे, वर्षा बाबूराव धनवे, बाळू पांडव, ऍडव्होकेट सौरभ अनिल इंगळे, अनिल बामे, प्रशांत निकाळजे, संजय पंडित, श्री गुरुदेव, अनिकेत, गणेश दाभाडे, गणेश नाईकवाडे, हिवाळे, रोहित जावळे, कुणाल केपी. एवढ्या लोकांना मी मोबाईलवर संपर्क साधला होता. त्यांनी म्हणाले का मी या कार्यक्रमाला आवर्जून येतो. कोणीही दिसत नाही. त्यानंतर आता आपण दुसऱ्या याच्याकडे मुद्द्याकडे जाऊ.
हो. यानंतर या माध्यमातून ज्यांचे लग्न झालेले आहेत तर त्यांची 3 जोडपे आहेत. 3 जोडप्यांना मी आमंत्रित केलं होतं. त्यांची नाव आहे रामकृष्ण हरी माटे, पूजा लक्ष्मण जाधव, प्रमोद नारायण साळवे, प्राजक्ता किरण मिसाळ, योगेश रामचंद्र हिवाळे, श्वेता पुंडलिक पवार. कोणी आलेले नाही. आता यानंतर या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते एक सत्कार ठेवला होता. आता यानंतर या वधू व परिचय मेळाव्यासाठी म्हणजे आपण या सभागृहात उपस्थित असलेले काही शहरातील असेल किंवा बाहेर गावून आलेले असेल अशासाठी उपस्थित काही धम्म बांधवांनी या ठिकाणी धम्मदान दिलेले आहे भोजनासाठी. तर त्या ठिकाणी ज्या धम्म बांधवांनी भोजनासाठी दान दिलेले आहे अशा मी धम्म बांधवांची नावे वाचून दाखवितो. त्या धम्म बांधवांनी ताबडतोब विचार मंचाकडे यायचे. त्यांना एक पुस्तक आणि त्यांचा एक सत्कार म्हणजे दुपट्टा देऊन त्यांचा एक सत्कार करण्यात येत आहे. धम्मदान दिलेल्या धम्म बांधवांची नावे: प्राचार्य डॉक्टर M.A. वाऊळ सर किंवा स्वाती वाऊळ मॅडम नाही. दुसरं आहे नाव आहे कृष्णराव घोरपडे सर. त्यांना विनंती करतो त्यांनी विचार मंचावर यायचं. व सुरेंद्र साळवे यांच्यापैकी कोणी नातेवाईक असेल तर त्यांनी यायचं आहे. कोणीतरी यावे. आमचे वाऊळ सर आपले आढाव सरांनी या. त्यानंतर त्र्यंबक बापूजी सिरसाट. त्र्यंबक बापूजी सिरसाट. त्यानंतर इकडे बघा दादा समोर. या सर्व धम्मदान बांधवांचे या प्रबुद्ध युवा परिवर्तनवादी विचार मंच वधूवर मेळाव्यानिमित्त एक कविता सादर करतो. वधूवर मेळावा. प्रबुद्ध युवा परिवर्तनवादी विचार मंचाची स्थापना रामभाऊ बेटकर दादांनी केली. वधूवर परिचय मेळावा घडवून निस्वार्थ सेवा त्यांनी घडविली. बाळ भीमाने 14 ऑक्टोबर 56 साली बौद्ध धर्म बहाल केला. जुनं सारं सोडून दिले. पोट जातीचा त्याग केला. संघटित जोवर होणार नाही बळ एकीचं येणार नाही. संघटित जोवर होणार नाही बळ तोवर येणार नाही. रोटी बेटीचा व्यवहार करा त्याच्याशिवाय प्रगती नाही. रोटी बेटी व्यवहार करा त्याच्याशिवाय प्रगती नाही. वधूवर परिचय मेळावा रामभाऊ पेटकर दादांनी घडविला. वधूवर परिचय मेळावा रामभाऊ पेटकर दादांनी घडविला. मनी नाही स्वार्थ कुठला, मनी नाही स्वार्थ कुठला, मनोमिलनाचा पायावरला, मनोमिलनाचा पायावरला. सेवा करण्या भीमरायाने जीवन अर्पण केले. सेवा करण्या भीमरायाने जीवन अर्पण केले. त्याच वेळी पेटकर दादांना जीवापाड त्याग आहे. त्याच वेळी पेटकर दादांचा जीवापाड त्याग आहे. वधूवर मेळाव्यात सर्व वधूवरांचे स्वागत आहे. वधूवर मेळाव्यात सर्व वधूवरांचे स्वागत आहे. मंगल परिणय जुळावा हीच आमची इच्छा आहे. मंगल परिणय जुळावा हीच आमची इच्छा आहे.
वधूवर मेळाव्यात कामभाऊदादा लग्नाचे योग घडवितात. वधूवर मेळाव्यात कामभाऊदादा लग्नाचे योग घडवितात. वधूवरात सर्वजणांना मनापासून शुभेच्छा देतात. वधूवर सर्वजण त्यांना मनापासून शुभेच्छा देतात, मनापासून शुभेच्छा देतात. जय भीम, नमो बुद्ध, जय श्रीराम, जय भारत. यानंतर या ठिकाणी ज्यांनी परिचय पत्र भरून दिलेले आहे असे नियोजित वर वधू मी सर्वांना वधूवरांना म्हणजे परिचय पत्र दिले भरून त्यांना विनंती करतो की त्यांनी नाव वाचल्यानंतर त्यांनी विचार मंचावर यायचं आहे ना. आपला 1 मिनिटामध्ये नाव सांगायचं आहे, डेट ऑफ बर्थ सांगायचं आहे आणि कुठे सर्व्हिस करतोय ते सांगायचं आहे आणि एवढंच फक्त सांगायचं आहे आणि मोबाईल नंबर आणि पत्ता सांगायचा नाही. तर आपणास जास्तीत जास्त आपण हे 10-15 मिनिटात मी लवकर नाव पुकारल्यानंतर सर्वांनी तयारीत राहायचं आहे आणि विचार मंचाकडे यायचं आहे. प्रथम मी मुलांची नाव वाचून दाखवतो. त्यांनी कृपया लवकरात लवकर विचार मंचावर यायचं आहे. किरण कुमार भिकाजी पारसकर. किरण कुमार भिकाजी पारसकर. त्यानंतर आहे दीपरत्न शिवदास कळसकर. आहेत का? माझं नाव दीपरत्न शिवदास कळसकर. वय 13-10-94, 31 वर्ष. माझं कुमार इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये वाळूज MIDC मध्ये मी ऍज अ क्वालिटी इंजिनियर म्हणून 5.5 वर्ष झाली जॉब करतोय. आणि त्या व्यतिरिक्त माझे 2 शॉप आहेत, म्हणजे ओन शॉप आम्ही चालवतो. थँक्यू सो मच. मला मासिक पगार 24,000 रुपये महिना आहे. थँक्यू. माझं नाव शुभम सुधाकर देवकर आहे आणि माझा जन्म वय 22/96 आहे आणि माझं सम्राट प्रकाशन आहे. मंथली माझा इन्कम आहे 50,000. लवकरात लवकर यायचं आहे. प्रकाश दत्ताराव भास्करे. प्रकाश दत्ताराव भास्करे. वेतन 75,000 रुपये. पेन्शन मिळते आहे. मी मुलाचा वडील बोलतोय. माझा मुलगा अवित अशोक दाणे. त्याची जन्मतारीख 26/4 आहे. तो प्रयोगशाळा सहाय्यक आहे. त्याला 40,000 रुपये मंथली पगार आहे. विजय प्रकाश जीवने. अमोल पांडुरंग डांगे. मयूर त्र्यंबक पकाले. अक्षय रमेश दाभाडे. Martin Pahane.
आरोपी त्रिंबक पखारे, वय 32 वर्ष, M.Com कॉम्प्युटर ऑपरेटर, तो शिक्षण झालेलं आहे आणि प्रायव्हेट नोकरी करतोय. त्याला 40,000 पगार आहे. हॅलो, सर्वांना जय भीम. पेटकर कुटुंबियांना माझा जय भीम. त्यांना आशीर्वाद. माझ्यापेक्षा जे वयाने लहान आहेत त्यांना मंगल कामना. माझ्यापेक्षा जे थोरले आहेत त्यांना माझं वंदन. मला 1 मिनिट जास्त मिळेल. कीर्ती लता प्लीज. आम्ही पुण्याहून आलोय. सरांचं वैभव, लौकिकता, समाजसेवा गेली 4-5 वर्षापासून आम्ही अनुभवलेली आहे. आता खऱ्या अर्थाने ती अनुभवायची वेळ आलेली आहे. आमचं आडनाव नवघरे आहे. त्याला इतिहास बुद्ध धम्माचा आहे. माझ्या मोठा भावाचा मुलगा तो भिक्खू आहे. वयाच्या 14व्या वर्षापासून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. आम्हाला एकुलता एक राजपुत्रासारखा मुलगा आहे. त्याचं नाव विनयशील आहे. त्याची जन्मतारीख 88ची आहे. त्याचं पोट भरेल, आमचं पोट भरेल तेवढा ताजा पगार आहे. मला निवृत्ती वेतन मिळतंय. मग एका वेळेस 5-10 कुटुंब आमच्याकडे आले तर आम्ही पोट भरू शकतो त्यांचं पण. आम्ही गेली 25-30 वर्ष झाले पुण्यातच रहिवासी झालेलो आहे, स्थायिक झालेलो. आम्ही आहो वाशिम जिल्ह्याचे. रिसोड आमचा तालुका, खेडेगाव आमचं येवता. आम्ही वधूच्या शोधात आहोत जी निरोगी आहे, बुद्ध धम्माचं पालन करणारी आहे, कुटुंबाचं पालन करणारी आहे, आमचं पालन करणारी आहे आणि आमच्या कुटुंबाची वृद्धी करणारी आहे. वंशाने सुद्धा आणि आमच्या प्रकृतीने सुद्धा. तुम्हा सर्वांना वडीलधाऱ्यांना माझं वंदन. जे माझ्यापेक्षा वयाने कमी आहेत त्यांना मंगल कामना. आणि माझ्याकडे शब्द कमी आहे त्यामुळे एवढं कौतुक करायचंय पेटकर कुटुंबियाचं, दादांचं आणि ताईंचं. शब्द कमी असल्यामुळे पुनश्च तुमच्यातर्फे नवघरे कुटुंबियातर्फे त्यांचा सन्मान करतो, त्यांना सॅल्यूट करतो, जय भीम करतो. तुम्हा सर्वांना जय भीम. तिथे थांबतो. बाहेर धन्यवाद नवघरे सर. यानंतर शैलेश मिसाळ सर. शैलेश मिसाळ. आसरू सोपान मोरे. शुभम त्रिंबक सिरसा. शुभम त्रिंबक सिरसा. सर्वांना जय भीम. माझं नाव शुभम त्रिंबक सिरसा. माझी जन्मतारीख 14/4/2000 आणि मी DMart मध्ये जॉबला. धन्यवाद. पगार 15,000 आहे. धुरंधर. धुरंधर. रोहित प्रकाश किल्लारे. प्रशांत प्रकाश किल्लारे. सुरुवातीला जय भीम. भावाचं सांगतो सुरुवातीला. रोहित प्रकाश किल्लारे. डेट ऑफ बर्थ 5/7/1991. त्याच्यानंतर काय सांगितलं एज्युकेशन. त्याचं एज्युकेशन बघा डिप्लोमा फार्मा कोर्स झालेला आहे त्याचा आणि सध्या तो पनवेल येथे लेक्चर म्हणून कार्यरत आहे. पेमेंट 40,000. माझे नाव प्रशांत प्रकाश किल्लारे. डेट ऑफ बर्थ 5/10/89. एज्युकेशन BCS झालेले माझे आणि सध्या मी
मुंबई येथे नवी मुंबई कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये असिस्टंट पोस्टला जॉब चालू आहे माझा. पेमेंट 20,000. माझं नाव माधव बाबुराव खराटे, राहणार अनोळपाडा, तालुका अहमदनगर, जालना जिल्हा. माझा व्यवसाय भाजीपाल्याचा. 20,000 रुपये उत्पन्न. माझं नाव सुरजित गजानन खराटे आहे. माझं बर्थडे आहे 14/9/1981 आणि मी घटस्फोटीत आहे. माझा पगार आहे 22,000 रुपये. मी प्रायव्हेट जॉबमध्ये ग्लोबल इन्स्टिट्यूटमध्ये सध्या कार्यरत आहे. शुभम रामराव परिहार, वय 22 वर्ष. डेट ऑफ बर्थ 27/26/2002. शिक्षण 12वी पास. व्यवसाय डिस्ट्रीब्युटरशिप चालवतो मी आईस्क्रीमची. 30 ते 35,000 रुपये मंथली इन्कम आहे. सर्वप्रथम जगाला शांततेची संधी देणारी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, एकूणच सर्व महामानवास अभिवादन करून व्यासपीठावरील मान्यवर तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक बंधू हो, या ठिकाणी मी प्रेक्षकही नाही आणि आदिती नाही, मी या ठिकाणी उमेदवार म्हणून आलेलो आहे. माझं रनिंग वय आहे 50 वर्षे. माझी जन्मतारीख आहे 5/7/1974. मला पुनर्विवाह करण्याची गरज का भासली असं तुम्ही विचारत असेल किंवा तुमच्या मनात हा प्रश्न असेल. परंतु माझं 3/4/97 लग्न झालेलं आहे आणि लग्न होऊन जवळपास 28 वर्षे पूर्ण होत आहे. आतापर्यंत मी आणि माझ्या पत्नीने कमावलेली संपत्ती सर्व डॉक्टरांच्या भोवती आम्ही घातलेली आहे. आज अंगावरचे कपड्यावर आलो. आज औरंगाबाद शहरामध्ये एक 20/30चा प्लॉट आहे. पत्र्याच्या 2 रूम आहे. मी सोशल वर्कर म्हणून चिरागजी पासवान या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. पक्षापेक्षा जास्त महत्व मी सामाजिक कामाला देतो. कारण माझे मित्र या ठिकाणी गायकवाड साहेब, ॲडव्होकेट गायकवाड साहेब यांनी मला या मेळाव्यासाठी आणलेला आहे. तर सरांनी, मोरे सरांनी विषय मांडला, कुंडलकर सरांना विषय मांडला की या प्रबुद्ध युवा परिवर्तनवादी विचार मंच 7वा राज्यस्तरीय बौद्ध धर्म अंतर्गत हा विवाह आहे. तर मला एक 15-20 वर्षापूर्वीचा अनुभव या ठिकाणी मी सांगतो. या विषयावर तुम्ही सुद्धा मांडणी केलेली आहे मोरे सरांनी. त्या विषयाला धरून एक विषय सांगतो की मातंग समाजाचा एक प्राध्यापक की सर्वात पहिले त्यांनी म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारला आणि ते बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ते काय आनंदी नव्हते. ते एक प्राध्यापक होते. परंतु धर्म स्वीकारला त्याच्यापूर्वी त्यांचं काही लग्न झालेलं नव्हतं. तर त्यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला संत एकनाथ रंग मंदिरामध्ये की त्यांनी असं सांगितलं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांच्या कार्यांना प्रेरित होऊन आपण काम करतो. तसंच आपले बाबासाहेब आंबेडकर हे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना प्रेरित होऊन ते कार्य करतात. आणि आपण सुद्धा धर्म स्वीकारायला पाहिजे. आपण धर्म स्वीकारला म्हणजे आपण काही जात बदलत नाही. आमचे मित्र किंवा आमचे गुरुवर्य श्रवणदादा गायकवाड हे नेहमी सांगतात, अरे बाबा मी चंबार आहे पण मी बौद्ध झालो पण मी जात बदललेली नाही. परंतु लोकांना असं वाटतं कुठं महाराज सोबत जायचं, कुठं जायचं महाराज सोबत. तुम्ही जात बदलू नका. तुम्ही फक्त धर्मांतर करत आहात. कारण तुम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माकडे वळा. बौद्ध धर्माचे विचार या आचरणात आणा. तर ते प्राध्यापक कांबळे सरांनी लग्न करायच्या पहिले धर्म स्वीकारला, बौद्ध झाले ते. पण नंतर पुन्हा अशी अडचणी वाढत गेली. त्यांचं काही सोयीक जमाना, जसे सरांना मेळावा घेतला त्यावेळेस काही मेळाव्याचं काही नियोजन नव्हतं. तर त्यांची सोयीक जमाना की बौद्धाकडे जायचे मोठ्या मनानं की आपण मातंग होतो, आपण बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्धाच्या मुली आपल्याला कोणीतरी घेतले. पण बौद्धाकडे गेल्यानंतर बौद्ध म्हणायचा, अरे हा मुलचा तर माग येणार आहे, आठवडा बौद्ध झाला, याला पण आपली मुलगी देता.
कुठलं तिथं घर की तू परत मातंग समाजाकडे जायचा. मातंग समाज त्याला म्हणायचा, बापू तू पहिला मातंग होता रे, पण आता नाही राहिला. तू आता बौद्ध झाला, बौद्ध, तू बौद्धाच्या मुली धुतो ना. असं करत करत 5-10 ठिकाणी त्या माणसाला ठोकरी खाल्ल्या. प्राध्यापकाच्या माणसाला पगार कमी का हो? खूप पगार. मुलगी कशी राहिली असती, सुखी राहिली असती, आनंदी राहिली असती. परंतु नाही, विचाराचे बघा प्रत्येकाचे. एका गट अधिकाऱ्याची मुलगी दाखवली त्या प्राध्यापकाला. तो मला नाही मी उगाच पुरा तालुका संपवतो, पंचायत समिती संपवतो, माझ्या हाताखाली किती कर्मचारी राहतात, प्रत्येक गाव वाडे चालणारे ग्रामसेवक मी संपवतो म्हणे. मी ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारला त्याला मी मुलगी देणार नाही. म्हणजे आता याला नोकरी लागली बाबासाहेबांमुळं. माता काय होता तो पण त्याला त्या मुलीला नाक म्हणजे त्या नवरदेवाला नाकारलं. नंतर एक परत बुद्धाकडे गेला. बुद्धाने हे केलं, पाठीमागचे उदाहरण दिले, तू मुलचा मागे आता बौद्ध झाला, आमची मुलगी तुला देत नाही. परंतु एका मातांग समाजाकडे गेला. तो मातांग असा होता की त्याचं पहिलीपर्यंत सुद्धा शिक्षण झालेलं नव्हतं. मजुरी काम करणारा 1-1.5 एकर आईवडिलाची शेती असणारा मातांग समाजाकडे गेला आणि त्याला पहिलं त्या मातांना सांगितलं का आता बरेच दारू पूर्ण झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी ठोकळा लागलेले आहे. आता याला आपणच आपल्या मनाला सांगा की बाबा मी जातीने मातंग होतो, परंतु मातंग होतो, माझ्या आई वडिलांनी मला शाळेत टाकलं, मला थोडी अक्कल आली किंवा बुद्धी आली आणि मी आता बौद्ध झालो, तुला तुझी मुलगी मला द्यायची किंवा नाही. तर त्या अनपढ माणसानं, निरक्षर माणसाची बघा विचारसरणी किती मोठी आहे. त्यांनी सांगितलं, अरे तू मातंग राहिले तर बौद्ध राहिले तर मार राय, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे की तू माणूस आहे ना. माणूस जो माणूस आहे त्याला माझी मुलगी झाली. तू प्राध्यापक असू दे नाहीतर कसा असू दे. सांगण्याचा हेतू हाच आहे की आपण बौद्ध म्हणतो, बरोबर आहे, आंतरजातीय विवाह करायला पाहिजे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी आतापर्यंत व्याज करत असं 10-20 पुढे तरी ठेवलेलं नाही. एका दिवशी मौतामध्ये मी 2-3 मौता करणारा व्यक्ती आहे. स्वर्गद्वाराचा नंबर राहणार, माझ्या भूमीवाल्याचा नंबर राहणार. जिथं काही अडचण येईल, विलास सुद्धा या शहरामध्ये जरी नसला, मला जर फोन आला तिथून ते काम व्हायला पाहिजे. पण दुर्दैव माझा असा आहे की माझ्या लग्नाला 28 वर्ष झाले. माझ्या घरच्यांना थायरॉइडचा आजार होता. थायरॉइडचा आजार तो करत असताना डॉक्टरनी सांगितले की काही दिवस तुम्हाला अपत्य राहू देता येणार नाही, कारण येणारा अपत्य हे अपंग असेल. 5-7 वर्ष आमचे त्याच्यात गेले. त्याच्यानंतर परत प्रयत्न केले, गर्भपिशीच्या नळ्या चोकाप झाल्या, ते केले हे केले, अनेक प्रयत्न केले. कोरोनाच्या काळात, कोरोना लागायच्या पहिलं ते आपलं बीडबाई पाटील मी आहे मम्मी हॉस्पिटल आहे. माझी परिस्थिती नसताना इतक्या दिवसानंतर मला फरक जाणवला. तर माझ्या मित्र कंपनीने, माझ्या परिवाराने, सर्वांनी मला लाख 50 हजार रुपये दिले. माझ्या डोक्यावर जवळपास 6-7 लाख रुपयाचं कर्ज झालं आणि सगळं जग शांत झालं. आणि माझ्या ज्या घरच्यांना जो फरक पडला होता, 6 ते 6.5 महिन्याचा गर्भ तो ढसाळला आणि कर्जबाजारी झालो. 2 वर्षापूर्वी मी आत्महत्येच्या तयारीत होतो. परत मी म्हणायचो की नाही काय आपण लोकांना मार्गदर्शन करतो, ठीक आहे आपले शिक्षक कमी असू द्या, अण्णाभाऊसाठी किती दिवस शिकले, त्याने कादंबरी लिहिल्या, विलास सुद्धा तू काहीतरी मान्य करतो ना, सगळं तुझं बरोबर असं नाही, पण चुकीचं करा काही एखादं चुकीचं बी असू शकतो. पण तू आता लोकांना सांगतो जसा वयाचा माणूस जर वारला तू त्याला त्याच्यावर बोलतो, पिऊन जर वारला त्याला तू त्याच्यावर बोलतो आणि मग तू आत्महत्या करायला निघला आणि तू सगळ्यापेक्षा वेळा आहे हे कार्य सोडून दे असं स्वतः मनाला बोललो. तू सावरलो आणि ते कर्ज फेडलं आणि परत आपल्या मित्राला सांगितलं की आता मला लग्न करण्याची इच्छा झालेली आहे, कारण ती माझी पहिली पत्नी खूप चांगली आहे, खूप चांगली म्हणजे ती फक्त नावाला पत्नी आहे, नाहीतर माझी बहीण आहे, ती आई आहे, सगळं काही आहे. परंतु देवाने एका गोष्टीला अधुरं ठेवलं. आज आम्ही 4 भाऊ आहे, कोणाचा मुलगा कोणी एक दिवस सुद्धा मुक्कामाला राहत नाही. माझ्या गोष्टीमध्ये वाढदिवस असेल, कुठलं कार्य असेल, त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी मी राहतो. परंतु माझ्या घरात बाळ निघत गेले असं वाटतं अजून आपण 10-15 वर्षे जगू हा विषय. एखादं बाळ जरी झालं तर आपलं नाव वाढायचं जाऊ द्या, परंतु आपल्याला जगण्याचा तुमचा जो आधारस्तंभ आहे तो मिळेल. तर या ठिकाणी 1 मिनिटाची संधी मागितली सर, खूप वेळ दिला मला, त्याबद्दल आपले पुन्हा आभार व्यक्त करतो. एवढं बोलून इथं थांबतो. जय भीम, जय भारत. मी मुलाला आणू शकलो नाही ही खंत व्यक्त करतो
कारण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे, तोच गुन्हा मी केलेला आहे. म्हणून तुम्ही मला क्षमा करा, कारण त्याला महत्वाचं काम असल्यामुळे, याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काम असल्यामुळे आणि तो आजारी असल्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो नाही, त्याला आणता आला नाही. तर माझ्या मुलाबद्दल मी थोडीशी माहिती या ठिकाणी सांगतो. रत्नदीप बाबुराव रनिवरे असं त्याचं नाव आहे. 29/10/82 हा त्याचा जन्म आहे. मित्र, हा हे का लांबलं याच्यानंतर मी थोडं विश्लेषण करतो. जास्त बोलत नाही, बोलायचं खूप होतं पण बोलत नाही. त्याची उंची 5 फूट 6 इंच आहे, निमगोरा आहे, रक्तगट B+ आहे, धर्म बौद्ध आहे, BA आर्ट उत्तीर्ण आहे. त्याच्यानंतर शेतीचा उद्योग करतोय बस या ठिकाणी. आणि शेतीच्या 8 एकर जमीन आहे, बागायत जमीन आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. सर्वांना माझा जय भीम. मी मधुकर तानाजी जाधव. माझं वय 20/9/77. माझी जन्मतारीख आहे. मी सिक्युरिटी गार्डची ड्युटी करतो, सुरक्षा रक्षक आहे मी. मला 15,000 रुपये माझं पेमेंट आहे. जय भीम. सर्वांना जय भीम. माझं नाव रोहित भीमराव निकर. माझी जन्मतारीख 12/7/89. सध्या मी कोटक महिंद्रा बँकेमध्ये आहे आणि माझी मासिक उत्पन्न 25,000. सर्वांना जय भीम. माझं नाव प्राध्यापक बावळे. मी बदनापूर येथे फार्मसी कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि माझं मासिक इन्कम 35,000 आहे, 35,000 आहे. आणि माझी डेट ऑफ बर्थ आहे 1 मे 1987. माझी मुलगी पुणे येथे फर्स्ट क्लास कंपनीमध्ये जॉबला असल्यामुळे तिच्या वतीने मी आज या ठिकाणी आलो आहे. तिची जन्मतारीख 3 जानेवारी 1994 असून ड्रेस डिझायनिंग आणि गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथून तिने शिक्षण घेतलं आणि नीटवेअर डिझाईन आणि फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये हैदराबाद येथील नीट कॉलेजमधून ती डिग्री घेतली. गेल्या 2 वर्षापासून मी पुणे येथे जॉबला आहे. माझं राहणं बुलढाणा येथे आहे आणि मी जालना येथून शिक्षणाधिकारी पदावर नियुक्त झालो. ज्यांना कुणाला याच्याकडे योग्य वाटेल त्यांनी सन्माननीय पेटकर साहेबांचे आणि आयुष्यमानी पेटकर साहेब आणि आयुष्यमान पेटकर साहेब आणि आयुष्यमानी पेटकरशी संपर्क करावा अशी विनंती करतो. आणि सर्वांना माझा सहप्रेम जय भीम. पहिल्यांदा तर माझं पूर्ण नाव प्राची धोंडीबा वाघमारे. माझा डेट ऑफ बर्थ आहे 8 मे 96 आणि माझं एज्युकेशन जे झालेलं आहे ते म्हणजे BE कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग प्लस माझं MTech सुद्धा झालेलं आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये. मी सध्या गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहे. त्यातल्या त्यात मी आता पार्ट टाइम असिस्टंट प्रोफेसर म्हणून देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा जॉब करते. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना आणि उपस्थित सभागृहातले सर्व माझे समाज. मला म्हणजे माझी फॅमिली बॅकग्राऊंड अशी आहे, मला 2 मुली 1 मुलगा आहे. आता माझी प्रथम मुलगी इंट्रोडक्शन ऑलरेडी दिलेली आहे, ती सध्या पार्ट टाइम जॉब करते. दुसरी मुलगी माझी MA इकॉनॉमिक्स मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातून आणि ती सुद्धा बँकिंगची तयारी करते. ती 1-2 प्रिलिम पण पास झालेली आहे, आता मेन्ससाठी अपियर होते. आणि तिची जे नाव आहे दुसऱ्या मुलीचं विजयालक्ष्मी धोंडीबा वाघमारे. तिची डेट ऑफ बर्थ आहे 31 ऑक्टोबर 1990. ठीक आहे. माझं नाव अमृपाली कुंडली बोर्डे. 12/9/86 माझी जन्मतारीख आहे. मी होमवर्क
ऑफिसचं काम करते. 20,000 महिना होऊन येते. जय भीम. माझं नाव शिवानी संजय जाधव आहे. माझी हाईट 5'6" आहे. एज 26. डेट ऑफ बर्थ 9 मे 1998. आणि मी डिग्री PSc MGM मधून केले, युनिव्हर्सिटी हॉटेल मॅनेजमेंट. थँक्यू. सर्वांना सप्रेम जय भीम. मी मुलीचा मामा आहे. मुलगी अश्विनी कल्याण दावडे पुण्याला जॉब करते. सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. तिचं शिक्षण BCS झालं आहे. 29 फेब्रुवारी 96ला जन्म आहे. 26 वर्ष आहे आणि 32,000 वेतन आहे मासिक. प्रथमतः आदरणीय पेटकर सर आणि पेटकरताई यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचं प्रथमतः अभिनंदन. आणि या कार्यासाठी वेळ देणार आहे व्हाईस प्रिन्सिपल मोरे सर आणि ॲडव्होकेट वैशालीताई डोळस मॅडम यांचे पण या ठिकाणी आभार मानतो. वेळ देत आहे त्या चांगल्या पुण्यकर्मासाठी आणि खूप मोठं पुण्यकर्म आहे म्हणून सर्वांचे मी व्यासपीठावर आभार मानतो. माझी कन्या आहे. मी म्युन्सिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद लिगल ॲडवायझर म्हणून रिटायर झालो. मुली आहे. मुलीचं नाव आहे विशाखा ओमप्रकाश मिश्रा. जन्मतारीख आहे 3/8/94. सध्या ती पुणे येथे SPM कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते आहे. नॅकची कमिटी तिथे आहे म्हणून ती येऊ शकली नाही. 2 वर्षापासून तिने ती कॉलेज जॉईन केलेलं आहे आणि ME आहे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आणि सिव्हिल ब्रँच आहे इंजिनिअरिंग मधली. 2च कन्या आहे. ही ज्येष्ठ आहे. लहानी UPSC प्रिपरेशन करते. माझ्या मुलीचा बायोडाटा आदरणीय पेटकर सरांकडे दिलेला आहे आणि बायोडाटातील माहितीनुसार आपण ज्या स्थळ हे जर योग्य वाटत असेल तर सरांशी बायोडाटानुसार संपर्क करू शकता. आणि माझा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. मी इथंच औरंगाबादला न्यू नंदनवन कॉलनीमध्ये स्थायी स्वरूपात रहिवासी आहे. आपल्या सर्वांचा आभारी, स्वयंविवेकांचा आभारी. धन्यवाद. जय हिंद. माझी मुलगी अश्विनी तांडे शिक्षण तिथं EMC मध्ये झालेलं आहे. जेनिस कॉलेजला सध्या EMC मध्ये सर्व्हिसला आहे पुण्यात. तिथं डेट ऑफ बर्थ आहे 15/10/93. तिथे पॅकेज आहे 15 लाखाचं वर्षात. जय भीम. मी जगदीश जयराव गाडेकर. माझी मुलगी कोमल जगदीश गाडेकर. जन्मतारीख 21/5/1998. शिक्षण BSc फायनल. बाकी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. जय भीम. ज्योती श्रावण बोर्डे 1982 हा जन्म आहे. 5 फूट 6 इंच आहे. तिचं शिक्षण BSc आहे आणि ब्रिटिश बोलू असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या सीताराम श्रावण बोराडे यांची मुलगी आहे. माझी भाची आहे. ती सध्या स्वतःच्या पायावर उभी आहे आणि बिझनेस करते. तिचा जवळपास 20,000 रुपये पर मंथ ती कमवती आहे. यानंतर सरांकडे त्यांचा बायोडाटा दिलेला आहे. आपणास विनंती आहे की ज्यांना सुयोग्य वाटले त्यांनी यांच्याकडून माहिती घ्यावी. आणि या जोडप्यांचा मी माझ्यातर्फे आणि आपणातर्फे सुद्धा ऋण व्यक्त करतो. कारण ऋण याच्यासाठी व्यक्त करतो की त्यांनी हे जे आतापर्यंत जे 7 वर्षामध्ये जे काही केलेलं आहे या 7 वर्षाचा मी साक्षीदार आहे. यांनी जे आता याच्या अगोदर जे 4 पुस्तकं हे केलेलं आहे, प्रकाशन केलेलं आहे. त्यानंतर आजही 2 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे आपल्या साक्षीने. कारण मित्रांनो हे जे त्यांनी आणि ताईंनी
जे कष्ट सहन केलेले आहेत, ज्याच्याकडून माहिती निर्माण केलेली आहे महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी, रमाबाईचं आणि त्यांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्याशी विवाह केला त्यांच्याशी, या सर्व काही लोकांनी माझ्याशी वादविवाद घातला. मी सांगायचं नाव सांगणार नाही, कारण मोठी व्यक्ती आहे ती. त्यांनी सांगितले की रमाबाई साधी ग्रस्ती साधी बाई आहे. रमाबाई साधी होती का? तुम्हाला सगळ्यांना माझा प्रश्न आहे. अवजाबाईंनी 4 मुलं गमावले. ज्याची ऊर्जा बाबासाहेबाला त्यांनी दिली, बाबासाहेबाला कळू दिलं नाही, हे सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. तरी सुद्धा आणि आता त्याच ऊर्जेला घेऊन हे जोडपे या ठिकाणी सतत त्रास घेत आहे आणि त्यांचा जो आहे महिलाचा दगड हे ठरणार आहे. का महिलाचा दगड ठरणार आहे? की त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचा पाया काही दिवस घेऊन चाललेले आहे. मित्रांनो, एवढं जास्त न बोलता, कारण या ठिकाणी वेळ फार कमी आहे. 2ला आपला कार्यक्रम संपणार आहे. तुम्हाला जेवायचं आहे. जास्त न बोलता तिथे थांबतो. जय भीम. आता 2 मिनिट. माझी मुलगी सुप्रिया मिलिंद पवार, ती सिव्हिल झालेली आहे आणि महाराष्ट्र शासनामध्ये सध्या नोकरी करत आहे. उपासिकांना माझा सप्रेम जय भीम. आजच्या या कार्यक्रमाचे जो आयोजन केलेलं आहे रामभाऊ पेटकर आणि धम्म उपासिका पेटकर मॅडम यांचे मी स्वागत करतोय. मी मुलीचे वडील आहे. माझ्या मुलीचे नाव रोशनी टिकाराम चिमनकर आहे. माझी मुलगी BE कॅम्प्युटर इंजिनियर झालेली आहे. तिचा जन्म 31/5/96 झालेला आहे. ती सध्या नोकरीच्या शोधात आहे. मी मूळचा चांदणा बागटी, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया इथला रहिवासी आहे. पण सध्या मी 1981 पासून इथेच राहत आहे. मी जिल्हा न्यायालयात नोकरीला होतो, सिनियर क्लार्क, आणि रिटायर झालेलो आहे. माझं राहणं आहे महाडा कॉलनी, तिसगाव परिसर. माझ्या मुलीचा जो पत्ता आहे संयोजकाकडे दिलेला आहे. ज्या मुलांना आवडलं असेल तर त्यांनी संपर्क साधावा. माझा पत्ता दिलेला आहे. ओके. जय भीम. सर्वांना माझा जय भीम. मी प्रियंका बालासाहेब महागडे. माझं डेट ऑफ बर्थ 1/11/96 आहे. माझं एज्युकेशन BE मेकॅनिकल प्लस MBA HR आहे. मी सध्याला केअर सिग्मा हॉस्पिटल्स औरंगाबाद येथे ॲज अ ट्रेनी म्हणून वर्क करते. महिन्याला 10,000 असे स्टायफंड मिळते तिला. माझं नाव स्नेहा चिमनकर आहे. माझं डेट ऑफ बर्थ 15/7/1997 आहे. माझं शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी MSCB मध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून 4 वर्षापासून कार्यरत आहे. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. मी अरुण साळवे, माध्यमिक शिक्षक आहे, सिद्धेश्वर हायस्कूल, माणिकनगर, तालुका सिल्लोड. माझी मुलगी आहे, मुलीसाठी मी देतोय. ती डॉक्टर प्रांजल अरुण साळवे, BA-MS MD आहे. सध्या सांगलीला तिचं 2nd इयर चालू आहे MDचं. सध्या राहायला समर्थ रेसिडेन्सी होनाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी. सरांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यामुळं पेटकर साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद देतो. आता थोड्या 2:30 वाजलेले आहेत. जेवण तयार आहे. फक्त 5-10 मिनिटांमध्ये आमचे आभार प्रदर्शन होईल. आभार प्रदर्शनानंतर अध्यक्षपदी कार्यक्रम संपेल. तत्पूर्वी आमचे नवघरे साहेब काहीतरी बोलणार आहे. ते पुण्याहून आलेले आहेत. तर त्यांचं एक मनोगत आपण ऐकूया. पुनश्च जय भीम.
तुमच्या परवानगीने, त्याही अगोदर अध्यक्षाच्या परवानगीने 3 मिनिटं मी मागितलेले आहेत. मी 3 मिनिटं बोलणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्यावं, त्याच्यासाठी तुमचे कान मला द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो, वंदन करतो. मी आता जे आलो बोलण्यासाठी 3 मिनिटं, ते रामभाऊ आणि कीर्तिलता यांच्या संदर्भात माझा अनुभव आणि माझी अपेक्षा सांगण्यासाठी मी इथे आलो आहोत. यांना मला असा 2दाचा अनुभव असा झालेला आहे की त्यांना एका जागेला 2 पक्षी मारायचे असतात. त्याला ते 2-2 वर्ष घेतात, लिखाण करतात, ते समाजासाठी, बुद्ध धम्मीयासाठी, भारतीय समाजासाठी. मी त्यांना विनंती करायला आलो तुमच्यातर्फे की मागचे जे 2 पुस्तकं आहेत त्याचं प्रकाशन झालं, आज जे 2 पुस्तकं झाले त्याचं प्रकाशन झालं, याच्या संदर्भात प्रबोधन होणं फार महत्वाचं आहे. ते फार महत्वाचं साहित्य आहे. आपण म्हणतो ना, साहित्य हा जीवनाचा आरसा असतो, तसा आपल्या धम्मीयासाठी, एकंदर भारतीय समाजासाठी तो एक आईना आहे, आरसा आहे. त्याच्यासाठी प्रबोधन व्हायला पाहिजे. तर सेपरेट त्यांच्या साहित्याचं प्रबोधन होण्यासाठी, भारतीयांच्या फायद्यासाठी त्यांनी प्रबोधन करावं, त्याच्यासाठी एक प्रसंग नेमावा आणि तारीख नेमावी. 10 दिवस कमीत कमी औरंगाबादच्या लोकांना कळलंच, परंतु आमच्यासाठी जे दूर लोक राहतात त्यांना ते समजण्यासाठी आणि त्यांनी उपस्थित वेळेवर राहण्यासाठी तो कार्यक्रम करावा अशी विनंती करायला मी इथे आलेलो आहोत. गेली 4 वर्ष मी हा कार्यक्रम करत असतो. मी अगोदरच सांगितलेलं आहे की त्या दोघांचं जेवढं कौतुक करावं ते कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी आहे. त्यामुळे पुनश्च जे कोणी बुद्ध धम्मी असतील, आंतरधर्मीय असतील किंवा दुसऱ्या धर्मातील असतील, एक जण कोणीतरी येऊन गेला आणि सद्ग्रस्त बुद्धिस्ट आहे, तो एक भारताचा नागरिक आहे, त्यांनी धम्माबद्दल बोललाय, धर्माबद्दल बोललाय, बुद्ध झाला, महान झालाय असं पण म्हणाला आणि किंवा काय झालं ते पण म्हणाला. पण धर्म आपल्या संबंधाच्या आड येत नाही. तो हिंदू धर्म असो किंवा ख्रिश्चन धर्म असो किंवा मुसलमान धर्म असो किंवा बुद्ध धर्म असो, ते वैवाहिक संबंध येण्यासाठी धम्म आड येत नाहीये किंवा दुसरं काही आड येत नाहीये. मन मिळणं महत्वाचं असतं, सामाजिक मन मिळणं महत्वाचं असतं. ते इथे पेटकर फॅमिली, कीर्तिलता आणि रामभाऊ ते करतात. त्याच्यासाठी तुमच्यातर्फे, नवघरे कुटुंबियातर्फे पुनश्च त्यांचं अभिनंदन. या कार्यक्रमासाठी मंगल कामना. तुमची माफी मी अशासाठी मागतो की मी तुमचे 3 मिनिटं घेतले, परंतु अध्यक्ष ते मी आभार मानतो. आणि सोनकांबळे सरांचा मी विद्यार्थी आहे आणि अविनाश डोळस जर असेल, त्यांची ती कोणी असेल तर तो अविनाश डोळस माझा वर्गमित्रच म्हणा. तो मिलिंदमध्ये होता आणि मी आंबेडकर मध्ये होतो. मी आंबेडकर मध्ये इथे 1 वर्ष शिकवण्याचं काम केलेलं आहे. माफ करा. परत तुम्हाला सर्वांना अभिवादन करतो, जय भीम म्हणतो, वंदन करतो. पुनश्च पेटकर फॅमिलीचे आभार मानतो. धन्यवाद. आभार प्रदर्शनासाठी आमचे आदरणीय पटेल बहादूर सरांना विनंती करू त्यांनी आभार प्रदर्शनाचा करावा. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम माझ्याकडे दिला. या ठिकाणी आभार यासाठी मानायचे आहे
की इतका वेळ आपण बसून राहिलो आणि जे आपल्या कामासाठी आले त्यांनी टिपून घेतलं असेल कोणती मुलगी कोणते शिकात जमायचं. तर हे सगळे कार्यक्रम एकाच वेळेला 2-2, 3-3 गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि या हॉलची कॅपॅसिटी जी आहे तेवढे लोक बसलेले त्या सगळ्यांचे आभार आहे. विशेषतः पत्रकार, फोटोग्राफर आणि जे पाहुण्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आदरणीय प्राध्यापक श्री किशन मोरे सर, प्राध्यापक कांबळे मॅडम, EMD कांबळे मॅडम, सुते सर, KS हेडा सर, DSR बोदळे सर, नवघरे सर, EMD कांबळे सर, सावंतदादा गायकवाड, रामचंद्रताई सदाशिवे, संघमित्राताई मेश्राम, राम निकाळजे, भालेराव सर, जिले सर. विशेष म्हणजे आपल्याला ज्यांनी हॉल दिला त्या अधिकाऱ्यांचे नाव माहित नाही पण त्यांचे पण अधिकार आंबेडकर सरांचे मुद्दाम म्हणून आंबेडकर सरांचे मुद्दाम म्हणून आभार की त्यांनी इनडायरेक्टली बरंच काम आमचं सोपं केलं म्हणून त्याचे डबल आभार. विशेषतः नवघरे सर इथे येऊन बोलले 2-3 वेळ मोठे अधिकारी होते पुण्याला अधिकारी आहे बँकेमध्ये त्यांनी सर्व्हिस केली मोठ्या पदावर होते त्याच्या मुलीचं लग्न असेच पालक म्हणून ते इथे येतात. आता समोर आपले पालक बसलेले आहे आणि आपण मुलीच्या शोधा मुलीला त्यांना वर मिळावा या शोधात आहोत. मग घरचा फोन आला मी त्यांचा फोन घेतो आवाज येते का वेळ आला घरी घेतो तुमचा हसण्याचा आवाज ऐकला ते हा कार्यक्रम इतका महत्वाचा आहे की आपल्या मुलीला साजेल असा नळ एक मिनिट हॅलो नाही जेवणाला सुरुवात होणार आहे आमचं भाषण संपेल मग सगळे लोक जातील आम्ही त्यांच्याबरोबर जेवण करून येणार आहे. ठेवतो आता त्रास होणार नाही. मित्र हसण्याची गोष्ट नाही जिथे आपला पोटचा गोळा आहे तो चांगल्या स्थळी जावा हा भाग आहे. नवरदेव कसा असावा चांगला असावा दारू पिणारा नसावा खोटं बोलणारा नसावा 2 पैसे कमावून आणून संसार करणारा असा अशी अपेक्षा असते आणि ही अपेक्षा ही जरी असली तर मुलीची अपेक्षा असते पण तो गोरा पाहिजे बोला तिसरा बरा पाहिजे शिकलेला पाहिजे वळणदार पाहिजे 2 पैसे कमावणारा पाहिजे अशा गोष्टी मुलीच्या मनात वेगळं असतं ते त्यांचं 100% खरं आहे आणि जे पालकाला वाटतं ते 200% खरं आहे की मुलींना साजेसा नवरदेव मिळाला पाहिजे. या सगळ्यांसाठी पेटकर कुटुंब पेटकर ताई आणि विशेषतः भले आता ससू खंडाळकर सर आहेत येणारे पाहुणे आहेत श्रीकृष्ण मोरे सर आहेत या सगळ्यांचं सहकार्य मिळतं त्याच्यामधून कार्यक्रम चांगला होतो. मी यासाठी उभा आहे की या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं मदत केली सगळ्यात मदत म्हणजे हॉल आम्हाला मिळत नव्हता. हॉल अधिकाऱ्यांना आम्हाला मिळून दिला. प्रमुख पाहुण्याच्या तारखा मिळाल्या. हॉलची तारीख कार्यक्रमाची तारीख आणि प्रमुख किशन मोरे सरांची तारीख मिळणं अवघड असते. मोरे सर म्हणतात या तारखेला मला कार्यक्रम मग मी ऍडजस्ट करतो. असं कधी पाहुणे जोडताना कठीणही होते या कार्यक्रमामध्ये. त्यांचे आभार मानतो. हॉल दिला त्यांचे आभार मानतो आणि विशेषतः वैशाली डोळस मॅडम अतिशय कमी चांगल्या बोलल्या पण कमी बोलल्या अधिक बोलायला पाहिजे त्यांनी आवडतं घेतलं असं त्यांचे वेळेनुसार त्यांनी मंचावरती बसलेले प्राध्यापक
पेटकर मॅडम, वैशिष्ट्य डोळस मॅडम, श्रीकिशन मोरे सर आणि पेटकर सर आणि समोर बसलेले सगळे सज्जन वर्ग, जेवण घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये सगळ्याचा आभार मानतो. विशेषतः म्हणजे लाऊडस्पीकर आम्हाला चांगला दिला, कुठे अडथळा आला नाही, नाही कधी लाईव्ह बोलवलं ते लाऊडस्पीकर वाजत नाही, अशा गोष्टी येतात. सर्वांचे आभार मानतो आणि जेवायला जावं, सगळे जेवण घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये हे जाहीर करतो. तेच थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. बाजूला डाव्या बाजूला भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी जेवण करून जावे. सर तुमची बाईट